विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रिवोस्ट थेरी ऑफ हीट एक्सचेंज, त्यानंतर इमिसिव्ह पॉवर आर, त्यानंतर कोइफिशियंट ऑफ इमिशन ई या टर्म्स पाहिलेत. त्यातल्या काही टर्मची परत एकदा आठवण करून देतो. पहिली टर्म आहे इमिसिव्ह पॉवर आर ऑफ ए बॉडी. समजा एखादी बॉडी आहे, या बॉडीचा हा युनिट एरिया, या युनिट एरियानं युनिट टाईममध्ये जी रॅडियंट एनर्जी इमिट केली आहे त्या रॅडियंट एनर्जीलाच इमिसिव्ह पॉवर आर असं म्हणायचं. परत एकदा बघा, बॉडीचा युनिट एरिया, बॉडीच्या या युनिट एरियानं युनिट टाईममध्ये जी क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इमिट केली त्यालाच इमिसिव्ह पॉवर आर ऑफ ए बॉडी असं म्हणायचं. आरची मॅथमॅटिकल डेफिनेशनही आपण यापूर्वी पाहिले. आर इज इक्वल टू क्यू बाय ए.टी. आणि याच्यावरून सुद्धा इमिसिव्ह पॉवर आरचे डेफिनेशन सांगता येते. क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर आर ऑफ ए बॉडी. यानंतर आपण कोइफिशियंट ऑफ इमिशन याचा मिनिंग बघितला होता. दोन बॉडीज असतील, एक ऑर्डिनरी बॉडी ओ तर दुसरी परफेक्टली ब्लॅक बॉडी बी. ऑर्डिनरी बॉडीचं इमिसिव्ह पॉवर आर असेल आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी जी आहे तिची इमिसिव्ह पॉवर आर बी असेल, तर कोइफिशियंट ऑफ इमिशन ई याची मॅथमॅटिकल डेफिनेशन ई इज इक्वल टू आर बाय आर बी. द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ perfectly black body. The ratio of emissive power of a body to emissive power of perfectly black body is called as coefficient of emission of a body. त्यानंतर या टॉपिकचा जो तिसरा पार्ट रेडिएशन आपला सुरू आहे, त्या तिसऱ्या पार्टला रेडिएशनला आपण ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेला आपण 3 कोइफिशियंट बघितले होते. एक कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए, दुसरा कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आर आणि तिसरा कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन टी. या 3 कोइफिशियंटपैकी कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए याची परत एकदा आठवण करून देतो. एखाद्या बॉडीवरती क्यू इतकी रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट होत असेल आणि या क्यूपैकी क्यू ए इतकी रॅडियंट एनर्जी ही बॉडी ॲब्सॉर्ब करत असेल, तर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए मॅथमॅटिकली डिफाइन्ड ॲज ए इज इक्वल टू क्यू ए बाय क्यू. क्यू ए इज द अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड by the body and Q is the total radiant energy incident on the body, and therefore coefficient of absorption A of a body is defined as the ratio of quantity of radiant energy absorbed by the body to total quantity of radiant energy incident on the body. तर या 3 गोष्टी लक्षात ठेवून आपण
या आजच्या आर्टिकलला सुरुवात करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याला सुरुवात केली होती. या आर्टिकलमध्ये किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट आहे आणि त्यानंतर त्याची प्रूफ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट पाहिलं होतं. आज ते परत एकदा बघू आणि त्यानंतर त्याची प्रूफ बघू. दोन बॉडीज आहेत. स्टेटमेंट समजण्यासाठी दोन बॉडीज विचारात घेऊ. एक ऑर्डिनरी बॉडी ओ तर दुसरी परफेक्टली ब्लॅक बॉडी बी. ओ या बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर आहे. आता इमिसिव्ह पॉवर ही टर्म आपण सुरुवातीलाच बघितली. त्याचा मिनिंग लक्षात पाहिजे. रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर. ओ या बॉडीचा इमिसिव्ह पॉवर आर आहे. मीन्स रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय द बॉडी ओ इज आर. याशिवाय बॉडी ओचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए आहे. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी बी जी आहे तिची इमिसिव्ह पॉवर आर बी आहे. आणि गरज नाही तरी पण सांगतो की परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन एची किंमत 1 असते. कारण परफेक्टली ब्लॅक बॉडी इन्सिडेंट होणारी सर्वच्या सर्व एनर्जी ॲब्सॉर्ब करते. परफेक्टली ब्लॅक बॉडीची डेफिनेशनच ते आहे. द बॉडी विच ॲब्सॉर्ब all the radiant energy incident on it is called as perfectly black body. And perfectly black body, all the radiant energy incident on it absorb करत असल्यामुळं कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन एची किंमत परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी 1 असते. पण ते जाऊ द्या. दोन बॉडीज ओ अँड बी. ओ इज ऑर्डिनरी बॉडी, बी इज perfectly black body. R is emissive power of body O. A is coefficient of absorption of body O. RB is the emissive power of perfectly black body B. असं जर असेल तर किर्चॉफ्स लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट R by A is equal to RB असं आहे. आणि या मॅथमॅटिकल स्टेटमेंटवरून किर्चॉफ्स लॉचं जे स्टेटमेंट आहे त्याचं वर्डिंग याच्यावरून सांगता येतं. आणखी एक सांगायचं राहिलं की दोन्ही बॉडीज बॉडी ओ अँड बॉडी बी दोन्ही सेम टेम्परेचरला आहेत. आणि समजा ते सेम टेम्परेचर टी इतकं आहे. बॉडी ओचं पण टेम्परेचर टी इतकं आहे आणि बॉडी बीचं पण टेम्परेचर टी इतकं आहे. दोन्ही बॉडीज सेम टेम्परेचरला आहेत. आता आर बाय ए इज इक्वल टू आर बी या मॅथमॅटिकल स्टेटमेंटवरून किर्चॉफ्स लॉचं जे स्टेटमेंट आहे ते वर्डिंग सांगता येईल. त्यासाठी आर ए आणि आर बी यांची नावं माहीत पाहिजेत. आरचं नाव इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी. एचं नाव कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी. आर बीचं नाव इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि मग किर्चॉफ्स लॉच्या स्टेटमेंटचं वर्डिंग फॉर एनी टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू its coefficient of absorption is equal to emissive power of a perfectly black body at that same temperature for all wavelengths. R by A is equal to RB. This is mathematical statement of Kirchhoff's law. And the wording of statement is at given temperature
the ratio of emissive power of a body to its coefficient of absorption is equal to emissive power of perfectly black body at same temperature for all wavelengths. So R by A is equal to RB. This is mathematical statement of Kirchhoff's law, and the wording is at given temperature ratio of emissive power of a body to its coefficient of absorption is equal to emissive power RB of perfectly black body at same temperature for all wavelengths. R by A is equal to RB is the mathematical statement of Kirchhoff's law. आता हे जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे आर बाय ए इज इक्वल टू आर बी, हे असं पण लिहिता येईल की आर बाय आर बी इज इक्वल टू ए. सुरुवातीलाच 3 टर्मची परत एकदा आठवण करून दिली होती. त्यातली एक टर्म होती कोएफिशियंट ऑफ इमिशन ई, आणि त्याची डेफिनेशन होती ई इज इक्वल टू आर बाय आर बी, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी आर टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी आर बी इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ इमिशन. तर या इक्वेशनमध्ये आर बाय आर बी जे आहे ती कोएफिशियंट ऑफ इमिशन ईचीच डेफिनेशन आहे. बट R by RB is equal to E, which means coefficient of emission, and therefore this equation can be written as E is equal to A. E is equal to A. This is alternative mathematical statement of Kirchhoff's law. R by A is equal to RB. This is one mathematical statement of Kirchhoff's law. Similarly, E is equal to A also alternative mathematical statement of Kirchhoff's law. आणि या दोन्हीमध्ये दुसरं जे स्टेटमेंट आहे E is equal to A हे सोपं आहे, आणि E is equal to A ह्या अल्टरनेटिव्ह मॅथमॅटिकल स्टेटमेंटवरून किर्चॉफ्स लॉचं जे स्टेटमेंट आहे वर्डिंग त्याचंही अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट सांगता येते, आणि तेही अतिशय सोपं आहे. फॉर बॉडीज इन थर्मल इक्विलिब्रियम कोएफिशियंट ऑफ इमिशन ई इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए. सो अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट फॉर ए बॉडी इन थर्मल इक्विलिब्रियम कोएफिशियंट ऑफ इमिशन ई इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए. सो दिस इज स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स लॉ. दोन स्टेटमेंट आहेत, दोन मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहेत आणि दोन शाब्दिक स्टेटमेंट आहेत. आर बाय ए इज इक्वल टू आर बी, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इट्स कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर आर बी ऑफ perfectly black body. This is one statement. Another is E is equal to A, that is the coefficient of emission is equal to coefficient of absorption. आता कोणत्याही लॉचे प्रूफ देण्याच्या साधारण दोन पद्धती आहेत. एक एक्सपेरिमेंटल प्रूफ, तर दुसरी थिअरॉटिकल प्रूफ. एक्सपेरिमेंटल प्रूफमध्ये आपण काही इन्स्ट्रुमेंट्स किंवा काही ॲपॅरेटस वापरतो. एक्सपेरिमेंटल प्रूफमध्ये जी इन्स्ट्रुमेंट जे ॲपॅरेटस वापरतो त्यांची एक अरेंजमेंट करावी लागते. त्या अरेंजमेंटला आपण एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट असं म्हणतो. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रोसिजर करतो, कृती करतो. प्रोसिजर करत असताना काही रिडिंग्ज घेतो. रिडिंग्जवरून काही कॅल्क्युलेशन करतो किंवा ग्राफ काढतो किंवा दोन्ही करतो.
कॅल्क्युलेशनही करतो आणि ग्राफही काढतो. कॅल्क्युलेशन किंवा ग्राफ यावरून कन्क्लुजन काढतो आणि मग आपल्याला त्या लॉची प्रूफ मिळते. तर ही झाली एक्सपेरिमेंटल प्रूफची पद्धत. इन्स्ट्रुमेंटची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट, त्यानंतर प्रोसिजर, रीडिंग्स, कॅल्क्युलेशन, ग्राफ, देन कन्क्लुजन, आणि कन्क्लुजनवरून आपल्याला त्या लॉची प्रूफ मिळते. दुसरी जी पद्धत आहे त्याला आपण थेरॉटिकल प्रूफ असं म्हणतो. थेरॉटिकल प्रूफमध्ये एक्सपेरिमेंटल प्रूफप्रमाणे या गोष्टी येत नाहीत, म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स, अरेंजमेंट, प्रोसिजर असं येत नाही. तर थेरॉटिकल प्रूफमध्ये फक्त आपल्याला विचारच करावा लागतो. एका अर्थानं थेरॉटिकल प्रूफ म्हणजे विचारांचाच एक्सपेरिमेंट असतो. किर्चॉफ्स लॉची जी प्रूफ आहे ती थेरॉटिकल प्रूफच आहे. किर्चॉफ्स लॉची एक्सपेरिमेंटल प्रूफ नाही, ती तशी देताही येणार नाही. त्यामुळं किर्चॉफ्स लॉची थेरॉटिकल प्रूफ आहे, म्हणजेच थॉट एक्सपेरिमेंट आहे, विचारांचा एक्सपेरिमेंट आहे. तर याच्यानंतर आपण थेरॉटिकल प्रूफ ऑफ किर्चॉफ्स लॉ पाहणार आहोत, म्हणजेच थॉट एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. आणि या आर्टिकलमध्ये फक्त आपण विचार करायचा. सुरुवातीला एक फिगर बघू. या फिगरमध्ये एक कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर आहे. ही जी ब्लॅक फ्रेम दिसते ती म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर आहे. आता याला नुसतं एन्क्लोजर का म्हटलं नाही, तर याच्या आतलं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट राहतं, म्हणून याला फक्त एन्क्लोजर असं न म्हणता कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर असं म्हणायचं. म्हणजे एन्क्लोजरच्या बाहेर जे सराउंडिंग आहे त्या सराउंडिंगमध्ये काहीही घडलं तरी आतलं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. बाहेर आग जरी लागली तरी आतलं टेम्परेचर वाढत नाही, किंवा बाहेर बर्फ जरी पडत असेल, स्नोफॉल होत असेल, तरीसुद्धा आतलं टेम्परेचर कमी होत नाही. सराउंडिंगपासून आयसोलेट केलेलं असल्यामुळं बाहेर काहीही घडत असेल तरी आतलं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं, म्हणून त्याला कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर असं म्हणायचं. आणि फिगरमध्ये दिसतं आहे त्याप्रमाणे या कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजरमध्ये दोन बॉडीज आहेत, ए आणि बी. त्यामुळं प्रथम आपण असं म्हणू शकतो की कन्सिडर टू बॉडीज एन्क्लोज्ड or kept in constant temperature enclosure. So consider two bodies kept in constant temperature enclosure. त्यापैकी ए जी बॉडी आहे ती ऑर्डिनरी बॉडी आहे, साधी बॉडी आहे. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की बी बॉडी मात्र ही वेगळी असणार आहे आणि ती परफेक्टली ब्लॅक बॉडी असणार आहे. सो बॉडी बी इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. दोन्ही बॉडींचा शेप सारखाच आहे. फिगरवरून लक्षात येते की दोन्ही बॉडीज स्पेरिकल आहेत. याचा अर्थ दोन्ही बॉडींचा जॉमेट्रिकल शेप सेम आहे. आणि केवळ जॉमेट्रिकल शेपच नव्हे तर दोन्ही बॉडींचा सरफेस एरिया सुद्धा सेम आहे. बॉडी एचा सरफेस एरिया ए असेल तर बॉडी बीचा सरफेस एरियासुद्धा ए इतकाच आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो की जॉमेट्रिकल शेप अँड सरफेस एरिया ऑफ बोथ बॉडीज आर सेम. शेप आणि एरिया या दृष्टिकोनातून दोन्ही बॉडीज आयडेंटिकल आहेत. आता दोन बॉडीजपैकी बॉडी ए जी आहे तिची इमिसिव्ह पॉवर आर इतकी आहे. लक्षात असू द्या की हा थॉट एक्सपेरिमेंट आहे, विचारांचा एक्सपेरिमेंट आहे. त्यामुळे प्रत्येक टर्म, प्रत्येक नोटेशन
याच्या अर्थासह माहीत असला पाहिजे. इमिसिव्ह पॉवर ऑफ ए इज आर, याचा कोणता अर्थ घ्यायचा? तर बॉडी एचा युनिट एरिया युनिट टाईममध्ये आर इतकी रॅडियंट एनर्जी इमिट करतो. इमिसिव्ह पॉवर आरची डेफिनेशन सुरुवातीलाच मी आठवण करून दिली होती. रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम is called as emissive power. Emissive power of body A is R means unit area of body A emit radiant energy R in unit time. तसंच बॉडी बी की जी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे तिची इमिसिव्ह पॉवर आर बी इतके आहे. याचाही अर्थ लक्षात पाहिजे की बॉडी बीचा युनिट एरिया युनिट टाईममध्ये आर बी इतकी एनर्जी इमिट करतो. आणि शिवाय बॉडी एचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए इतका आहे. ती पण डेफिनेशन सुरुवातीला सांगितली होती, परत एकदा आठवण करून देतो. ए इज इक्वल टू क्यू ए बाय क्यू. क्यू एचा अर्थ अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी. क्यूचा अर्थ रॅडियंट एनर्जी, टोटल रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. सो कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी डिवायडेड बाय टोटल रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडी. तर बॉडी ए याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए आहे. यानंतर ज्या दोन्ही बॉडीज आहेत त्या कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजरशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. टू बॉडीज ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर. दोन्ही बॉडीज कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजरशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. याचा कोणता अर्थ घ्यायचा? तर बॉडी एचं टेम्परेचर बॉडी बीचं टेम्परेचर एन्क्लोजरच्या आतील टेम्परेचर हे इक्वल आहे आणि ते कॉन्स्टंट आहे. सो बॉडीज ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर मीन्स टेम्परेचर ऑफ ए is equal to temperature of body B is equal to temperature of constant temperature enclosure is equal to constant. आता यानंतर क्यूचा मिनिंग व्यवस्थित समजून घ्या आणि लक्षात ठेवा. क्यू रॅडियंट एनर्जी, क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट पर युनिट टाईम ऑन बोथ बॉडीज ए अँड बी. दोन्ही बॉडीजवरती युनिट टाईममध्ये जी रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट होते ती क्यू इतकी आहे. दोन्ही बॉडीजवरती क्यू इतकीच रॅडियंट एनर्जी पर युनिट टाईम इन्सिडेंट होते. आता दोन बॉडीजपैकी आपण सुरुवातीला बॉडी ए कन्सिडर करू. कन्सिडर बॉडी ए. बॉडी एसाठी कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए आपण डिफाईन करू. इथं डेफिनेशन दिसते, दोन वेळा सांगितले आत्तापर्यंत. परत एकदा एसाठी बघा. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए इज इक्वल टू the ratio of quantity of radiant energy absorbed per unit time body A to total radiant energy incident per unit time on body A. आता ही जी डेफिनेशन आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची, ती डेफिनेशन या न्युमरेटरसाठी लिहायची. ही डेफिनेशन
क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी ए यासाठी लिहायची आणि त्या न्युमरेटरसाठी ती डेफिनेशन ते अशी लिहावी लागेल की क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी ए इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए इंटू टोटल रेडियंट एनर्जी इन्सिडेंट पर युनिट टाईम बाय बॉडी ऑन बॉडी ए. तर ही डेफिनेशन न्युमरेटरसाठी. क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी ए इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए इंटू टोटल रेडियंट एनर्जी इन्सिडेंट पर युनिट टाईम ऑन बॉडी ए. आता कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं ती ए इतके, बॉडी एचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए इतका. तर दोन्ही बॉडीवरती क्यू इतकीच रेडियंट एनर्जी पर युनिट टाईम इन्सिडेंट होते. हे आपण याच स्लाईडमध्ये वरती लिहिलं आहे. त्यामुळे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए याची किंमत ए, तर टोटल रेडियंट एनर्जी इन्सिडेंट पर युनिट टाईम ऑन बॉडी ए याची किंमत क्यू. याच्यावरून टोटल क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी ए यासाठी ए इंटू क्यू असं लिहिता येईल. पण त्यातही ही जी टर्म आहे क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम यासाठी नोटेशन क्यू ए वापरायचं. म्हणून आपल्याला असं इक्वेशन मिळेल क्यू ए इज इक्वल टू ए इंटू क्यू. that is QA is equal to A into Q. QA is the quantity of radiant energy absorbed per unit time. A is the coefficient of absorption and Q is the total radiant energy incident per unit time. आता सुरुवातीलाच आपण म्हटले की both bodies are in thermal equilibrium with constant temperature enclosure, which means temperature of body A, temperature of body B, temperature of enclosure are same and all are constants. सर्वांचं टेम्परेचर सेम आहे आणि ते कॉन्स्टंट आहे. बॉडी एचं सुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळं ॲज टेम्परेचर ऑफ बॉडी ए रिमेन्स कॉन्स्टंट, देन याचा कोणता अर्थ घ्यायचा? टेम्परेचर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ असा घ्यावा लागेल की बॉडी ए जेवढी रॅडियंट एनर्जी पर युनिट टाईम ॲब्सॉर्ब करते तेवढीच रॅडियंट एनर्जी पर युनिट टाईम इमिट करते. बॉडी एचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ बॉडी ए जेवढी रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते तेवढीच रॅडियंट एनर्जी इमिट करते, म्हणून तिचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. जर असं नसतं, बॉडी कमी ॲब्सॉर्ब करत असेल आणि जास्त इमिट करत असेल तर बॉडी एचं टेम्परेचर कमी झालं असतं. बॉडी ए जास्त ॲब्सॉर्ब करत असेल आणि कमी इमिट करत असेल तर बॉडी एचं टेम्परेचर वाढलं असतं. परंतु ज्या अर्थी बॉडी एचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ बॉडी ए पर युनिट टाईम जेवढी रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते तेवढीच पर युनिट टाईम रॅडियंट एनर्जी इमिट देखील करते. सो ॲज टेम्परेचर ऑफ बॉडी ए रिमेन्स कॉन्स्टंट, देन वी कॅन से दॅट क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी ए इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम बाय बॉडी ए. आता शेवटचं जे इक्वेशन आहे त्याची जी LHS आहे त्याची किंमत इथं आहे AQ, क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी ए QA इज इक्वल टू AQ. त्यामुळं ह्या LHSबद्दल आपण AQ असं लिहू शकतो, A इंटू क्यू.
तर जी RHS आहे ती सरळ सरळ बॉडी एच्या इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशनच आहे. रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम म्हणजेच इमिसिव्ह पॉवर. तर RHS म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी एचीच डेफिनेशन असल्यामुळं RHS बद्दल आपण R असं लिहू शकतो. LHS बद्दल A×Q, तर RHS बद्दल R असं जर लिहिलं तर आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळेल. A×Q इज इक्वल टू R. दिस इज इक्वेशन नंबर 1. तर हे सर्व इथून खाली सर्व फक्त बॉडी ए साठी आपण लिहिले. इथं आपण बॉडी बीचा विचार केला नव्हता. आता यानंतर आपण बॉडी बी विचारात घेणार आहोत आणि हे इक्वेशन 1 जे आहे ते आपण नंतर वापरणार देखील आहोत. A×Q इज इक्वल टू R. नाव कन्सिडर बॉडी बी. आता बॉडी बी जे आहे तुम्हाला माहिती आहे ती साधी बॉडी नाही तर ती परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी याची डेफिनेशनच मुळात असे, द बॉडी विच ॲब्सॉर्ब ऑल द रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपल्याला हेही माहीत आहे की दोन्ही बॉडीजवरती बॉडी ए आणि बॉडी बी दोन्ही बॉडीजवरती क्यू इतकीच रेडियंट एनर्जी पर युनिट टाईम इन्सिडेंट होते. दोन्ही बॉडीजवरती क्यू इतकीच रेडियंट एनर्जी पर युनिट टाईम इन्सिडेंट होते. परंतु बॉडी बी परफेक्टली ब्लॅक बॉडी असल्यामुळं ती इन्सिडेंट होणारी सर्वच्या सर्व रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते. सो कन्सिडर बॉडी बी ॲज बॉडी बी इज परफेक्टली ब्लॅक, देन इट ॲब्सॉर्ब ऑल द रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. आणि त्यामुळं बॉडी बीच्या बाबतीत रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी बी याची किंमत क्यू इतकीच येईल. क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी बी इज इक्वल टू क्यू. कारण बॉडी बी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. जेवढं काय इन्सिडेंट होईल तेवढं ॲब्सॉर्ब करायचं एवढंच परफेक्टली ब्लॅक बॉडीला माहीत असतं. आणि त्यामुळं क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी बी इज इक्वल टू क्यू. आता बॉडी बीचं सुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंटच आहे. टेम्परेचर ऑफ बॉडी बी रिमेन्स कॉन्स्टंट. ज्या अर्थी बॉडी बीचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्याचा अर्थ बॉडी बीसुद्धा जेवढी रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते तेवढीच रेडियंट एनर्जी इमिट करते पर युनिट टाईम. म्हणून आपण असं लिहू शकतो, ॲज टेम्परेचर ऑफ बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट देन क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम बाय बॉडी बी. रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम याची किंमत क्यू आहे. त्यामुळं या इक्वेशनच्या LHSसाठी आपण क्यू असं लिहू शकतो, इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम बाय बॉडी बी ही सरळ सरळ इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी बी याची डेफिनेशन आहे. आणि इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी बी RB इतकी असल्यामुळं क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम बाय बॉडी बी ह्या RHSबद्दल आपण RB असं लिहू शकतो, क्यू इज इक्वल टू RB. आणि हे इक्वेशन नंबर 2 असेल. सो रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय बॉडी बी इज क्यू and quantity of radiant energy emitted per unit time by body B is the definition of emissive power RB. So Q is equal to RB. This is equation number 2. बॉडी ए साठी आपल्याला इक्वेशन 1 मिळालं होतं आणि ते इक्वेशन ए
इंटू क्यू इज इक्वल टू आर असं होतं. ए क्यू इज इक्वल टू आर हे इक्वेशन 1 फॉर बॉडी ए. तर फॉर बॉडी बी क्यू इज इक्वल टू आर बी हे इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन्स विचारात घ्यायचे. वी हॅव 2 इक्वेशन्स फॉर बॉडी ए इंटू क्यू इज इक्वल टू आर अँड फॉर बॉडी बी क्यू इज इक्वल टू आर बी. आता ही दोन्ही इक्वेशन्स पुढच्या स्लाईडमध्ये आपण सुरुवातीला कन्सिडर करू. ए इंटू क्यू इज इक्वल टू आर अँड क्यू इज इक्वल टू आर बी. आता यानंतर थोडंसं मॅथमॅटिक्स आहे. इक्वेशन 1ला इक्वेशन 2नं डिवाईड करायचं. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 गिव्स. तर LHSला मिळेल ए क्यू बाय क्यू. इक्वेशन 1ला इक्वेशन 2नं डिवाईड केलं तर LHSला ए क्यू बाय क्यू हे मिळेल इज इक्वल टू RHSला आर बाय आर बी हे मिळेल. ए क्यू बाय क्यू इज इक्वल टू आर बाय आर बी. आणि तुमच्या लक्षात येत असेल की LHSला क्यूला क्यू कॅन्सल होईल आणि आपल्याला हे इक्वेशन मिळेल ए इज इक्वल टू आर बाय आर बी. आता हे जे इक्वेशन मिळालं ए इज इक्वल टू आर बाय आर बी, या इक्वेशनमधलं आर बाय आर बी ही कुणाची डेफिनेशन आहे? द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड एज कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ ए बॉडी. आर बाय आर बी ही सरळ सरळ बॉडी एच्या कोइफिशियंट ऑफ इमिशन ईची डेफिनेशन आहे. बट आर बाय आर बी इज द डेफिनेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ बॉडी ए, that is definition of E. So R by RB is equal to E, therefore this equation becomes A is equal to E. साइड इंटरचेंज केली तर आपल्याला E is equal to A असं सुद्धा लिहिता येईल. आणि ईचं नाव कोइफिशियंट ऑफ इमिशन, एचं नाव कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, म्हणून E is equal to A आपण असंही लिहू शकतो. कोइफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. अँड दिस इज किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉची 2 स्टेटमेंट होती. एक होतं आर बाय ए इज इक्वल टू आर बी, तर दुसरं होतं ई इज इक्वल टू ए. किर्चॉफ्स लॉ प्रूव्ह करायचा म्हणजे ई इज इक्वल टू ए हे सिद्ध करायचं, आणि ते आपण केवळ थॉट एक्सपेरिमेंटच्या आधारे सिद्ध केला आहे. हा जो थॉट एक्सपेरिमेंट आहे तो तुम्हाला किमान 2-3 वेळा तरी परत ऐकावा लागेल. थोडक्यात सांगतो. कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर, 2 बॉडीज ए अँड बी. ए इज ऑर्डिनरी बॉडी, बी इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. Geometrical shape and surface area of both bodies are same. R is the emissive power of body A, RB is the emissive power of body B, and A is the coefficient of absorption of body A. Then both bodies are in thermal equilibrium with constant temperature enclosure. Therefore, temperature of body A is equal to temperature of body B is equal to temperature of enclosure is equal to constant. Then Q is the total radiant energy incident per unit time on both bodies A and B. Now consider body A only. Body A has coefficient of absorption A, and A is defined as A is equal to QA by Q, and therefore QA is equal to A into Q. QA is the radiant energy
absorbed per unit time by body A. A is the coefficient of absorption of body A and Q is the quantity of radiant energy incident per unit time on body A. So A into Q is the radiant energy absorbed per unit time by body A. As temperature of body A remains constant, then this A into Q radiant energy absorbed per unit time is equal to radiant energy emitted per unit time by body A. But radiant energy emitted per unit time by body A is the emissive power R of body A. Therefore, A into Q is equal to R. This is equation 1 for body A. If you consider body B, which is perfectly black, then since body B is perfectly black, it absorbs all the radiant energy incident on it. On body B, radiant energy incident is Q and body B absorb all the energy Q incident on body B per unit time. Therefore, for body A, B, radiant energy absorbed is Q, and as temperature of body B remains constant, then this radiant energy absorbed is equal to radiant energy emitted per unit time, and that is RB. So Q is equal to RB. This is equation number 2 for body B. And then mathematics. Equation 1 divided by equation 2 gives A is equal to E or E is equal to A. That is coefficient of emission is equal to coefficient of absorption of body A. And this is Kirchhoff's law of radiation. आपण इथं थांबतोय. धन्यवाद.